नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी. तसे तर ही मेथी आमच्या ननदबाईच्या हातची रेसिपी आहे. त्या नेहमी अशाच पद्धतीने बनवत असतात आणि त्यांनीच मला सांगितलं तर अशा पद्धतीची मेथी एकदा नक्की बनवून बघा. तर चला आज आपण लसुणी मेथी बनवतोय आणि ते कशी बनवली ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी एक जुडी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे खुडून घेतलेली आहे. ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून अशी इथे मी निथळत ठेवते म्हणजे यातील संपूर्ण पाणी निघून जाईल. तोपर्यंत इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये मी एक पडी तेल घालते. तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर ते छान असं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. जिरं परतून झाल्यानंतर इथे मी 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. लसण इथे मी कट केलेला नाही, अख्ख्याच इथे आपल्याला पाकळ्या घालायच्या आहे. आता इथे सुद्धा लसण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि जी भाजी आपण इथे धुवून घेतलेली होती ती इथे मी कट करून घेतली आणि त्यातील संपूर्ण पाणी मी इथे निथळून घेतलेलं आहे. असं पाणी निथळून घेतल्याने भाजी ही छान अशी परतल्या जाते. त्यानंतर लसूण इथे आपला छान असा फ्राय झालेला आहे. आता ही संपूर्ण भाजी आपण यामध्ये घालूया. थोडंसं यामध्ये मी मीठ घालते आहे आणि मीठ घातल्यानंतर हे संपूर्ण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं जरी त्यामध्ये पाणी राहिलं तर भाजी ही शिजल्यासारखी होते, नंतर मग ती चवीलासुद्धा छान लागत नाही. आता हे मस्त हे एकजीव करून घेतलेलं आहे आणि भाजीसुद्धा आपली 2 ते 3 मिनिट मी इथे परतून घेतलेली आहे. ती आता आपण साईडला काढूया. आता इथे आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची. तर इथे मी 1 चम्मच शेंगदाणे घेतले. शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. 1 चम्मच इथे आपल्याला तीळ घ्यायचे. तीळसुद्धा मी इथे भाजून घेतलेले आहे. आणि त्यानंतर 1 चम्मच इथे मी डाळ्या घेतलेल्या आहे. फुटाण्याची डाळ असते ना ती घेतलेली आहे. तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही या जागी 1 चम्मच बेसन घेतलं तरीही चालेल आणि बेसन हे आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि मस्त इथे आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 पडी तेल घालायचं. तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं यामध्ये मी जिरं घालते आहे. जिरं छान तळतळल्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या मी इथे बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे. आपण इथे लसुणी मेथी बनवतोय त्यामुळे लसणाचा वापर इथे आपण जास्तच केलेला आहे. जिरा आणि लसण छान असं हलकंसं परतून झाल्यानंतर 2 ते 3 इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे. त्यासुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आणि कांदासुद्धा इथे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅस इथे आपल्याला मध्यम ते कमीच ठेवायचा आणि मध्यम ते कमी गॅसवरतीच हा कांदा आपल्याला छान असा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा इथे बारीकच कट करायचा. त्यानंतर एक टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे. ते सुद्धा आपण यामध्ये घालूया आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असं मऊसूत होईपर्यंत 1 मिनिट मी इथे परतून घेतलेला आहे. आता यामध्ये जे प्युरी किंवा म्हणजे पेस्ट आपण बनवून घेतलेली होती ती आपण घालूया. पेस्ट इथे आपल्याला बारीकच करून घ्यायची, त्यामुळे भाजीला खरंच खूप छान अशी चव येते. आता जी पेस्ट आपण बनवून घेतलेली ती संपूर्ण मी यामध्ये घालते आहे. छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आपण पेस्ट बनवून घेतलेली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि ते मिक्सरचं भांडं विसळून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर 1 ते 2 मिनिट हे आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता छान इथे आपलं हे मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया. त्यामध्ये मी थोडीशी हळद घालते आहे. 1 ते 1.5 चम्मच इथे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि थोडासा इथे मी गरम मसाला घालते आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ इथे आपण जेव्हा मेथीची भाजी फ्राय करून घेतलेली होती तेव्हासुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे मीठ इथे आपल्याला सांभाळूनच घालायचं आहे. आणि अशा पालेभाज्या जेव्हा आपण बनवत असतो त्याला मीठ हे थोडंसंच लागतं. संपूर्ण मसाले घातल्यानंतर परत मी हे छान असं मिक्स करून घेतलं. आता मसाले छान शिजावे ते किंवा तळाला लागू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घालून हे 2 ते 3 मिनिट मसाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता मसालासुद्धा आपला छान असा शिजून झालेला आहे. आता जी मेथी आपण फ्राय करून घेतली होती सुरुवातीला ते आपण यामध्ये घालूया आणि चम्मचच्या सहाय्याने संपूर्ण भाजी ही आपल्याला मसाल्यामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. पाणी इथे आपल्याला थोडंसंच घालायचं आहे कारण ही भाजी जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते. थोडंसं पाणी घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेतलं. तर ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण देऊन शिजू द्यायची आहे. कारण भाजी ही आपण सुरुवातीला परतून सुद्धा घेतली होती, त्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त
इथे आपली लसुणी भाजी तयार झालेली आहे। कन्सिस्टन्सीसुद्धा व्यवस्थित आहे। अशाच पद्धतीची आपल्याला इथे भाजी ठेवायची आहे आणि मस्त इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एकदा तुम्ही मेथीची भाजी नक्की करून बघा। बऱ्याच वेळा आपण एकतर भाजी डाळीमध्ये बनवत असतो किंवा मग शेंगदाणे वगैरे लावून बनवत असतो, पण अशा पद्धतीची रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी एकदा नक्की करून बघा। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतात किंवा मग जे लच्छे पराठे असतात त्यासोबत जर खाल्ली तर खरंच अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीची ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी एकदा नक्की करून बघा। कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर चला आजची किचन टिप बघूया। उपमा चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे दही घाला, म्हणजे उपमा खूप असा चवदार होतो। तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये। तोपर्यंत बाय।